जर तुम्ही आम्हाला 1 कोटी देऊ इच्छित आहात, तर मी तुम्हाला 2 कोटी देते. फक्त मला माझे पापा परत करा." अशा शब्दात फाल्गुनी हिने तिच्या भावना एका खाजगी चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या. तिच्या आवाजातील दुःख, राग, एका मुलीचे तिच्या वडिलांबद्दलचे प्रेम या भावनेतून व्यक्त होतंय. आणि याचं कारण म्हणजे एअर इंडियाच्या सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या ड्रीम लाइनर या विमानाचा काल दुपारी अहमदाबाद येथून टेक ऑफ घेत असताना ते हॉस्टेलवर कोसळल्याने विमानातील 242 प्रवाशांसह हॉस्टेलच्या 12 जणांचा बळी गेलाय. या अपघातानंतर आता एअर इंडियाने मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. याच विमान अपघातात फाल्गुनीच्या वडिलांचा देखील मृत्यू झालाय. नुकतंच एका खासगी चॅनलसोबत बोलत असताना फाल्गुनीने तिच्या भावना व्यक्त केल्या. यात फाल्गुनीने म्हटलंय की माझ्या पप्पाची काय चूक आहेत की त्यांनी ही फ्लाईट पकडली. मी मुलगी आहेत, मला माझे पप्पा परत करा. एअर इंडियाने काय अवहेलना केली? काहीच उत्तर नाही. त्यांना काही संवेदनशीलता आहे की नाही? आम्हाला 1 कोटी देण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मी तुम्हाला 2 कोटी देते, परंतु माझे पप्पा मला परत करा. पैशाने माणूस परत येतो काय? आम्ही त्या पैशांतून पलंग खरेदी करू, पण त्यावर झोप कशी येईल? जे खरे प्रेम मला माझे पप्पा द्यायचे ते कुठे मिळेल? असा अर्थ सवाल फाल्गुनी हिने केलाय. तसंच फाल्गुनी पुढे म्हणाली की माझे वडील देशभक्त होते. ते स्वतः एअर इंडियाचा प्रवास अभिमानाने करायचे. ते नेहमी म्हणायचे, एअर इंडियाचा आम्हाला अभिमान वाटतो. तो देशाचा अभिमान आहे. पण माझ्या वडिलांना त्यांच्या देशभक्तीचे बक्षीस म्हणून काय मिळाले? देशाचे नाव असे चालवायचे आहे का? जर तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल, तर एअर इंडिया बंद करून टाका. हा काही विनोद नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा जगात काही महत्त्वाचे नसते. अशा शब्दात फाल्गुनी हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या विमान अपघातामध्ये 242 प्रवाशांसह हॉस्टेलच्या 12 जणांचा बळी गेलाय. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.